नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, आपलं आयुष्य प्रत्येक गोष्ट आपण मोजू शकतो, परंतु आपलं आयुष्य मोजू शकत नाही. किती उरलंय बॅलन्स हे माहिती नाही, किती मिळालेलं माहिती नाही, परंतु संपत चाललं हे नक्की आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला आपल्याला मोजमाप करता येतं. पैसे किती आहे हे मोजता येतं, सोनं चांदी मोजता येतं, आपले प्रॉपर्टी मोजता येतं, पैसे आपल्याला किती येणार आहेत हे पण आपण सांगू शकतो, परंतु आपलं बॅलन्स आयुष्य किती राहिलं हे कुणीही सांगू शकत नाही. मित्रांनो, निसर्गानं, परमेश्वरानं हे एक आपल्यासमोर फार मोठं गूढ आहे, हे कधीही उकललं जात नाही. आणि काळजीपूर्वक एवढंच राहण्याची गरज आहे की आपण आपला जो वेळ आहे तो योग्य वापरला पाहिजे, स्वतःच्या हितासाठी आणि समाजासाठी. मित्रांनो, नेहमी चांगले विचार आणि चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ नक्की चांगलं असतं. तसं शेतकरी पेरणी करतो तर बियाणं चांगलंच बघून टाकतो ना जमिनीमध्ये. आपण कशासाठी चांगलं बियाणं टाकल्यानंतर चांगलं झाड येणार आहे, तसंच आहे, चांगले विचार पेरल्यानंतर चांगलंच फळ मिळतं. मित्रांनो, सध्याच्या जमान्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पटत नाहीत. आणि गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. मित्रांनो, आम्ही बचत करा म्हणून सांगतो, कारण बचत करायचं लोकांच्या बऱ्याच जणाला ते पटत नाही, किंवा चालू केला प्लॅन तरी ते मध्येच बंद करतात. मित्रांनो, काय असते, चांगल्या गोष्टीला सुरुवातीला त्रास घ्यावा लागतो आणि त्रास घेतल्यानंतरच चांगल्या गोष्टीचं फळ मिळतं. कुठल्याही गोष्टीला आपल्याला वेट करावं लागतं आणि सातत्यानं त्या गोष्टी केल्या तरच त्याचं फळ मिळतं. जसं डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्यासाठी जास्त शिक्षण शिकावं लागतं आणि त्याच्यानंतर बेनिफिट मिळतात. मित्रांनो, LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे. इथं पैशाचा पुरवठा केला जातो. आपण काम करून पैसे कमवत असतो आणि आपल्या गरजा आपण भागवत असतो. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आपण काम करू शकत नाही, डिसॅबिलिटी, डेथ आणि डिसीज असे कोणाच्या आयुष्यामध्ये जर आले तर त्यावेळेस उत्पन्न बंद होतं आणि हा सगळं चाललेलं व्यवस्थित हे सगळं बिघडून जातं. मित्रांनो, हे सावरण्यासाठी आणि विनामूल्य आहे, कारण आपण जी बचत करतो त्याचं उद्देशच असा आहे की सेविंग आणि रिस्क, म्हणजे बचत तर होते आणि त्याच्यासोबत इन्कम प्रोटेक्शन आहे. मित्रांनो, हे इन्कम प्रोटेक्शन कुठंच मिळत नाही आणि हे आपल्याला कधी पण घेता येत नाही. त्यासाठी आपण जोपर्यंत आपली हेल्थ चांगली आहे, प्रकृती चांगली आहे आणि वय कमी आहे तोपर्यंत घ्यायला पाहिजे, आणि तोपर्यंतच हे समजत नाही. आता ज्या तरुण मित्र जे मंडळी आहेत त्यांना आम्ही सांगतो, त्यांना हे पटत नाही, कारण काय, हे फ्युचर प्रॉडक्ट आहे ना. कारण तुम्हाला आज हे नाही घेतलं तर फायदा होतो, घेतल्यावर नुकसान होतं, कारण आपल्याला पैसे खर्च करायला राहत नाहीत, किंवा आपल्याला वाटतं की आपण कुठं तर दुसरीकडे ठेवलं तर पैसे व्याज जास्त मिळेल. मित्रांनो, मिळत तर नसतंच, परंतु वाईट दिवस नक्की येतात. जसं बरेच लोक म्हणतात बचत SIPमध्ये जास्त फायदा आहे, सोनं चांदी, घर, जागा, जमीन. मित्रांनो, गुंतवणूक कुठलीही वाईट नसते, परंतु त्या गुंतवणुकीचा एक उद्देश असतो. आता जसं SIP आहे, हे काय मार्केटवर डिपेंड आहे. ते सांगताना सुद्धा सांगतात सब्जेक्ट टू मार्केट, परंतु आपण काय म्हणतो, गॅरंटेड. जसं बरेच लोक म्हणतात ना, बड्डे आहे का हो? मग बड्डे जर नसेल तर मग आपण एवढा खर्च का करतो, सेलिब्रेशन का करतो? आणि आपलं नुकसान जर होत असेल तर ते जर आपल्याला कळत नसेल तर नुकसान झाल्यास त्याचे परिणाम बऱ्याच लोकांना भोगावे लागतात. स्वतःला तर असतात, परंतु पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत, त्याचं कारण ते आहे. मित्रांनो, सत्य आणि असत्यातला मधलाच फरक बऱ्याच व्यक्तीला कळत नाही, आणि कळालं तर त्याच्यात दुरुस्ती करत नाहीत. आता पैसे लागणार आहेत तरी आपण ठेवत नाही, ठेवलं तर अशा ठिकाणी ठेवतो की जास्त मिळतील. आपणच प्रश्न आपणच उत्तर देतो. आता सब्जेक्ट टू मार्केट SIPची कंपनी सांगते, म्युच्युअल फंडवाले, आणि हे म्हणतात लोक गॅरंटेड. बरेच लोक म्हणतात गॅरंटेड. मित्रांनो, कालचं आपण सांगू शकतो, उद्याचं सांगू शकणार आहेत का? असं जर असतं तर कुणाचंच नुकसान होत नाही. मित्रांनो, निसर्गाच्या चक्रामध्ये काय होणार आहे हे कुणीही सांगू शकत नाही. फक्त काळजी घेऊन चांगलं काम करणे हे आपल्या हातात आहे. जसं परीक्षेमध्ये कुठला क्वेश्चन येणार आहे हे माहिती नसतं, म्हणून अख्ख्या पुस्तकाचा अभ्यास करावा लागतो. मित्रांनो, जो अभ्यास कमी करतो त्याला कमी मार्क मिळतात, हे निसर्गाचा नियम आहे. जसं झाड आंब्याचं लावलं तर सीताफळं लागत नाहीत कधी. आणि मित्रांनो, हे एवढं माहिती असून मग नुकसान का होतं? कारण आपण इम्प्लिमेंट करायला कुठं कमी पडतो. बऱ्याच लोकांना, आता मी हे जे सांगतो हे जनरल गोष्टी आहेत, हे काय मोठं तत्त्वज्ञान नाही, परंतु हेच आपल्याला इम्प्लिमेंट करणं होत नाही. आपण ऐकतो आणि सोडून देतो, आणि ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो त्यावेळेस कळायला लागतं. असं जर 99% लोकांचं होतं. मित्रांनो, आयुष्यभर काम करून पैसे राहत नाहीत, मग काय प्रॉब्लेम? कारण आपण ते पैसे ठेवत नाही आणि सातत्याने ठेवत नाही, आणि त्याचा पिरियडच आपण कमी करतो. आता बऱ्याच वेळेस आमच्याकडं म्हणतात, ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस पॉलिसीसाठी येतात. पॉलिसी आम्ही देऊ शकत नाही, कारण हे एक ॲग्रीमेंट आहे. निरोगी प्रकृती कमी वय असेल तरच मिळतं, आणि प्रकृती आपल्या हातात नाही. उद्या काय घडेल हे कुणीही सांगू शकत नाही.
मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये आपण जन्माला आल्यानंतर आपल्या हातात काही नाही, फक्त काम करणे आणि चांगला विचार करणे. परंतु आपण तर्क वितर्क लावून आपण बऱ्याच गोष्टीला टाळाटाळ करतो मित्रांनो, आणि टाळाटाळ केल्यामुळेच महागात पडतं. एखादी वाईट घटना घडल्यानंतर तात्पुरतं लोकांना चांगलं वाटतं, हे करायला पाहिजे होतं, ते करायला. जसं स्मशानभूमीमध्ये एखादा माणूस एक्सपायर झाल्यावर लोक चर्चा खूप करतात आणि हळूहळू ते विसरून जातात. जसं कोविडमध्ये लोक LICची पॉलिसी, मेडिक्लेम पॉलिसी खूप घेत होते आणि कोविडनंतर घेतलेल्या पॉलिसी बंद केल्या. मित्रांनो, आपण वेळेनुसार आपण वागत असतो, तसं नाही चालत. जसं रस्त्याला टर्न असेल, क्रॉसिंग असेल, तर आपल्याला हँडल वळवावंच लागतं गाडीचं, किंवा स्टेअरिंग वळवावंच लागते. अशी जर नाही वळवलं तर मग बऱ्याच गाड्या धरणामध्ये का जातात. मित्रांनो, साध्या साध्या गोष्टी आहेत, हे काही तत्त्वज्ञान नाही. आपल्याला पैसे लागणार आहेत, पैसे आपण ठेवले पाहिजेत आणि अशा ठिकाणी ठेवले पाहिजेत की आपल्याला पाहिजे त्यावेळेस मिळाले पाहिजेत. आणि मित्रांनो, माणसाचा जन्म आणि मृत्यूमधलं जीवनामधलं अंतर म्हणजे जीवन आहे. हे जीवन किती आहे माहिती नाही, शेवटच्या क्षणापर्यंत पैसे लागतात, परंतु उत्पन्न अगोदरच बंद होतं. चांगल्या गोष्टी लवकर केल्या पाहिजेत. का? कारण ती चांगल्या गोष्टी करण्याची संधी मिळेल का नाही सांगता येत नाही. जसं आपण आता महाराष्ट्रामध्ये बारामतीमध्ये एक विमान कोसळलं आणि आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी अंत झाला. आपण पाहिले ना, 5-6 लोकांचा अंत झाला. मित्रांनो, पुढच्या सेकंदात त्यांना माहिती होतं का काय घडणार आहे. असं म्हणजे काय असतं, पुढचा सेकंद कसा आहे कुणाच्या आयुष्यामध्ये माहीत नाही मित्रांनो. म्हणून चांगले कामं करण्यासाठी उशीर कधी करू नये. चांगले कामं जर राहून गेले तर तसेच राहून जातात, त्याचे इफेक्ट जाणारा व्यक्ती जातो, परंतु पाठीमागच्या लोकाला होतात. मग आता महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे. कशासाठी? सगळा महाराष्ट्र पोरका झालेला आहे. कारण त्यांचे विचार आणि त्यांची कार्यशैली, कामाची जी पद्धत होती, ही कायमच्या लोकांच्या आठवणीत आहे मित्रांनो. कारण कसं होतं, त्यांना पण माहिती नव्हतं आपला शेवट आहे, हे कुणालाही माहिती नसतं. ही नैसर्गिक गोष्टी आहेत. परंतु मित्रांनो, हे उदाहरण का सांगतो की आज मी गेली 25 वर्ष झालं LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो. प्रत्येकाला सांगतो, पैसे आजच ठेवा, आत्ताच ठेवा. बरेच लोक म्हणतात उद्या सांगू, परवा सांगू, 1 महिन्याला, 2 महिन्याला. मित्रांनो, देव न करू अशा वाईट गोष्टी कोणाच्या आयुष्यात घडू नये. परंतु माणूस म्हातारा होणार आहे, हे 100% खरं आहे का खोटं आहे. मग आपण कमवत असताना आपल्याला पैसे पुरत नाहीत, हे इन्कम जर बंद झाल्यानंतर आपली काय अवस्था असेल, जरा कल्पना करा. आपण काय करतो, फक्त ऐकतो आणि सोडून देतो मित्रांनो. करणी और कथनी, म्हणजे आपण फक्त कथन करतो, ऐकतो, श्रवण करतो आणि इम्प्लिमेंट करायला आपण कुठंच दुर्लक्ष करतो. आपल्याला जे होणारा त्रास आहे ना, केवळ आपल्या चुकामुळे होत असतो, असं माझं अनुभव आहे आणि माझं मत पण आहे मित्रांनो. कारण आपण एखादी गोष्ट केलीच नाही तर ते कधीच मिळणार नाही. आता सरकारी नोकऱ्यासुद्धा पेन्शन नाही, व्यवसायामध्ये उत्पन्नाची गॅरंटी नाही. आज स्पर्धा आहे सगळीकडं, काम मिळत नाही, मिळालं तर योग्य पगार मिळत नाही, आणि तो आहे मिळतो तो पण टिकेल गॅरंटी नाही. दुसऱ्या साईडला महागाई वाढते. अशा परिस्थितीमध्ये जर आपण पैशाचीच बचत करत नसेल तर काय परिस्थिती असेल उद्याची, आपण कल्पना पण करत नाही. लोक ऐकून पण घेत नाहीत, इम्प्लिमेंट करायचं दूरच राहिलं. आणि न चांगल्या गोष्टी ऐकल्यामुळे चांगल्या गोष्टी केल्या जात नाहीत, आणि न केल्यामुळे त्याची गॅप तशीच राहते. आज बघा, सरकारी नोकऱ्या नाहीत, पेन्शन नाही, आणि पॉप्युलेशन वाढलेले, लोकसंख्या वाढलेली, हा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. आपण नाही सोडवलं तर कधी सुटणार नाही. त्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला नाही, आणि ते पण गॅरंटेड लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी. बघा, लाईफ टाईम पैसे कुठंच मिळत नाहीत मित्रांनो. लाईफ टाईम काम पण मिळत नाही. जसं मी नेहमी सांगत असतो, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आपण मोठमोठ्या डिग्र्या घेतो, त्याच्यानंतर आपल्याला कामाची संधी म्हणतो, गॅरंटी नाही. गॅरंटी म्हणजे परमनंट नोकरी. संधी किती दिवस मिळते? समजा 25-30 वर्षापर्यंत शिक्षण घेतलं तर आपण 30 वर्ष मिळतात. त्याच्यातनं पण आपल्याला काम मिळेल माहीत नाही, नोकरी मिळेल माहीत नाही, आपण काम करू का नाही माहीत नाही. पण आपल्या आयुष्याचा आपण खर्च तर वाढवत आहे. बरेच लोक लोन करतात, कार लोन, हाऊसिंग लोन, वेगवेगळ्या प्रकारची लोनं घेतात. आणि खरं जिम्मेदारी म्हणजे आपले मुलं बाळं मोठे व्हायला लागतात. ही जिम्मेदारी पार पाडण्यासाठी आपण राहू का नाही हे पण माहिती नाही. ओझं तर वाढवलं आहे, परंतु त्यासाठीच बँका काय करतात, इन्शुरन्स देतात. म्हणजे जरी चांगली नोकरी असेल, लोन दिलं असेल, तरी माणूस उद्या काम करणार नाही. डिसेबिलिटी, डेथ, डिसीज कोणाच्या आयुष्यात कधी येईल सांगता येत नाही. त्यासाठी जर अशी घटना घडली तर आपलं लोन रिकवर झालं पाहिजे, त्यासाठी ते इन्शुरन्स देतात.
कंपल्सरी केलेला आहे त्यांनी इन्शुरन्स. सरकारनं सुद्धा बघा 4 व्हीलर गाड्यासाठी कंपल्सरी इन्शुरन्स केलेला आहे. कशासाठी केलं? त्याच्या पाठीमागे काही स्टडी आहे. आणि आपल्याला भारतात लोकशाही, आता आम्ही तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती सांगतो, परंतु आपण ते घेत नाही, घेतलं तर टिकवत नाही, घेतलं तर छोटंसं घेतो. आणि आपल्याला महत्त्व कधी कळतं? 99% लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. महत्त्व एखाद्या प्रॉब्लेम आल्यास कळतं. मित्रांनो, परीक्षेचा रिझल्ट आल्यावर तुम्हाला मार्क कमी पडलेलं महत्त्व कळून उपयोग आहे का? वेळ निघून गेली, परिणाम आपल्या हातात आहेत, मार्क मेमो. मग काही वेळेस कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही, पैसे भरावे लागतात, ओळखीचा माणूस कोणी आहे का बघावं लागतं. मग हे कुणी कुणाला कामाला लावलं? आपणच लावलं. आपण जर अगोदर मार्क चांगले घेतले असते तर ही वेळ आली असती का? म्हणून जे लोक क्रश होतात, लोकांना जी त्रास होतो हे कर्मानं होतो. आणि चांगलं सांगणारा व्यक्ती मिळणं गरजेचं आहे. आणि मिळाला तर त्याचं ऐकणं आपल्या हितासाठी असतं, हेच कळायला आपल्याला फार वेळ निघून जातो. मित्रांनो, पैसे लागणारे तरी आपण बचत करत नाही. आणि पैसे कमायचे बंद कधी होणार आहे माहीत नाही. रिटायरमेंट एज ठरलेलं आहे, त्यासाठी वेळ ही आपली कधी संपणार आहे माहीत नाही आयुष्यातली. आणि त्या माहिती नाही म्हणून लवकर काळजी घेणं गरजेचं आहे. जसं घराला उघडं ठेवल्यावर चोरी होते, आता कुलूप लावून दारावर दार लावून चोरी होते, तो भाग वेगळा आहे. आपल्या हातात आहे तेवढं केलंच पाहिजे, आणि तेच करत नाहीत लोक. तेच दुर्दैव आहे. कलियुगामध्ये, सध्याच्या काळामध्ये कुणीच ऐकत नाही कुणाचं, आणि त्याच्यामुळेच प्रॉब्लेम वाढत आहेत. आणि आपलं नुकसान होतं ना. आपले प्रॉब्लेम आपण काय केलं, भर चौकामध्ये मांडल्यासारखं होतात, वाढवल्यासारखं होतात. जसं आग लागल्यावर आपण पाणी टाकायचं का रॉकेल टाकायचं? आपण आज म्हणजे प्रॉब्लेमची आग लागलेली आहे ना, आपण काय करतो, त्याच्यात परत रॉकेल टाकतो, म्हणजे भडका उडत आहे. मित्रांनो, पैसे नाहीत, नोकरी नाही, पुरत नाहीत, पैसे उरत नाहीत, आणि आपण ठेवत नाही. मित्रांनो, हे जी गंभीर चूक करतो आहे आपण. आणि ठेवलं तर अशा ठिकाणी ठेवतो की ती संस्थाच गायब होते. आता किती पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या, संस्था गायब होतात. आणि हळूहळू आंदोलनं केली जातात, सरकारला निवेदन दिले जातात, आणि नंतर ते सगळं प्रकरण थंड होतं, शांत होतं, आणि परत आपण चुका करायला लागतो. ते नावं बदलू कंपन्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या मार्केटमध्ये येतात, आणि आपण त्याच्यात पैसे गुंतवत असतो. मित्रांनो, मला एकच सांगायची की आपल्या पूर्ण भविष्याचं गॅरंटी जर मिळत असेल कुठं, ते का घेऊ नये. LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे, आयुष्यभर पैसे देणार आपल्याला. आणि पैसे भरल्यावर वाढतात असं कुठं तर होतं का? रोज आपलं आयुष्य वाढत चाललं आहे का कमी होत चाललं आहे? आपण बड्डे म्हणतो, हे खोटं आहे का खरं आहे? आणि मग का साजरी करतो आपण, का खर्च करतो? मित्रांनो, कुठं तर विचारामध्ये आपली अधोगती आहे, विचारामध्येच अपयश दडलेलं आहे. आणि कर्मामध्ये तर नक्कीच आहे, कर्म केलं जात नाही. पैसे कमवून सगळेच खर्च केले जातात. 10-20 वर्षाचे पुढचे पैसे आपण कमवण्याच्या अगोदर खर्च करतो, कर्ज काढणे. आणि पूर्वी बघा, रिटायरमेंटच्या वेळी घर व्हायचं, कार व्हायची. आता कामाला लागल्यानंतर लगेच पाहिजे असतं, मग काढतो आपण लोन. लोनच्या ट्रॅपमध्ये सगळे लोक अडकलेले आहेत, आणि त्यांची मजबुरी तयार होते, आणि त्याचा फायदा कुणीतरी घेत असतो. मित्रांनो, हेच कळायला जन्म जातो बऱ्याच लोकांना. पैसे पहिलं बचत करा, नंतर खर्च करा. असं जर नाही केलं तर आपलं गणित आयुष्याचं पूर्ण बिघडून जाईल, आणि त्याचा फायदा दुसऱ्यावर होईल, आणि तुम्हाला त्याचं नुकसान 100% होईल. चांगली गोष्ट नाही केली की वाईट गोष्ट घडत असते, हा निसर्गाचा नियम आहे. शेतकऱ्यांना पेरणी नाही केली तर गवत उगवणार, रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतली तर आजार वाढणार, डॉक्टरची फायदा होणार, रुग्णाचं नुकसान होणार, आणि एक दिवस जीव पण जाणार. विद्यार्थ्यांना नाही अभ्यास केलं तर काय होईल? संस्था चालकाला डोनेशन द्यावं लागेल. आपण चांगलं काम नाही केलं तर त्याचा फायदा दुसऱ्याला. आपण कर्ज काढल्यावर लोन इंटरेस्ट द्यावं लागेल का नाही? आणि बचत केल्यावर मिळणार आहे. मग इथं सुरुवात होती आपली. आपण पैसे ठेवत नाही, आपण लोन घेतो, आणि लोन घेऊन आपण बर्बाद होतो. मित्रांनो, आणि शेवटी म्हणतो आहे असं कसं झालं? सगळं आपल्याच हातात होतं, तेच आपण कळालं नाही किंवा ऐकलं नाही, आणि वाईट दिवस आल्याशिवाय राहत नाहीत. आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला नाही. मित्रांनो, मेडिक्लेमची पॉलिसी पण करणं गरजेचं आहे, कारण हॉस्पिटलची वेळ कधी येईल सांगता येत नाही, किती पैसे लागतील सांगता येत नाही. जसं महागाई वाढते तसं आपण पैसे भरतो की नाही हॉस्पिटलमध्ये? जसं जगण्याची किंमत, वडापाव आता 20 रुपयाला आहे, आपण देतो का नाही? तिथे काही बोलतो का? मग पैसे बचत करताना आपण का कमी करतो? ज्याची मॅच्युरिटी झाली नाही, पॉलिसी संपली, त्यांना वाटतं मोठी पॉलिसी काढली असती तर. मग कोण अडवलं? आपणच आपल्याला थांबवतो, आणि आपलाच आपण नुकसान करतो, हे पहिलं कळायला पाहिजे. आणि चांगलं सांगणाऱ्याचं आपण नाही ऐकलं तर चांगलं सांगणाऱ्याचं काहीच नुकसान होत नाही. नुकसान आपलं नक्की होतं, फक्त हे काळ ठरवत असतो. आपल्या जीवनामध्ये आपला शेवट कधी आहे माहीत नाही. मित्रांनो,
शेवटच्या क्षणापर्यंत चांगले विचार आणि चांगले कर्म हे आपल्यासाठीच महत्त्वाचं आहे. त्याचे साईड इफेक्ट आहेत पब्लिकला, जनतेला, आणि ते चांगले आपण करणं गरजेचं आहे. पैसे बचत करा, LIC ऑफ इंडियामध्ये ठेवा. सरकारची संस्था आहे, 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, लिक्विडिटी आहे. बऱ्याच वेळेस पैसे का ठेवले जातात त्याचं कारण आहे आपल्याला त्रास होईल. त्रास काही होत नसतो मित्रांनो. चांगलं काम केल्यावर फायदाच होतो. फक्त मनाचं विचार स्वच्छ पाहिजेत आणि फ्युचरबद्दल, आपल्याला भविष्याबद्दल आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजेत. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्या 2 गोष्टी आहेत. विचार निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला ते सगळं चुकीचं दिसतं, आणि पॉझिटिव्ह असेल तर आपण करत असतो. पहिलं मन पॉझिटिव्ह पाहिजे आणि नंतर कर्म केलं पाहिजे. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890468671 आणि 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.